आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दधन वाटू जनलोका. या व्याख्यानमालेच्या माध्यमातून समस्त गुणीजनांपर्यंत शब्दधन वाटण्याचं काम गेले 6 दिवस आणि 25 वर्ष प्रौढ मित्रमंडळ काम करत आहे. सर्वप्रथमतः या प्रौढ मित्रमंडळाच्या सर्व तरुण तुर्क कार्यकर्त्यांपुढे मी नतमस्तक होतो. आजचा हा 6वा दिवस, उद्याचा शेवटचा दिवस. मॅच संपायला अवघी 1 ओव्हर बाकी आहे आणि बॅट माझ्या हातात दिली आहे. 13 रन बाकी आहे. 6 बॉलमध्ये 13 रन करायचे. ही बॅट आणि ग्राउंड आणि मॅच बघा तुम्ही, त्यात कितपत यशस्वी होतो माहिती नाही, पण इथं आल्यानंतर एक कळालं, बोलणारा पाटील, ज्यांनी बोलवलं ते पाटील, ज्यांनी ओळख करून दिली ते पाटील. आणि त्यांनी एक प्रश्न विचारला की तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही व्याख्याते आहात, तुम्ही ट्रेकर आहात की सायकलिस्ट आहात? सर्वांच्या माहिती करता सांगतो, महाविद्यालयीन जीवनामध्ये भटांनी माझ्यावर संस्कार केले. डाव्या बाजूला बसलेले. आम्ही केटीएसएम कॉलेजला होतो, ते एचपीटी कॉलेजला होते. एनसीसी मध्ये आम्ही एचपीटी कॉलेजच्या ग्राउंडवर जायचो आणि बीवायके कॉलेजचे आदर्श शिक्षक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते भट सर मला जवळपास 91 सालानंतर या ठिकाणी भेटले. म्हणून आवर्जून सांगावं असं वाटतं, ही तिघांची सांगड एकत्र कशी बसली की माझ्यावर केले संस्कार ते भटांनी केले आणि सार्वजनिक जीवनात आल्यानंतर सायकलिस्ट, ट्रेकर, डॉक्टर या 3 तुकड्यांना समोर बसलेल्या शिंप्याने शिवले. सतीश काका आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत, टेलर आहेत, ते जोडण्याचं काम करतात आणि तुटू नये इतका मजबूत त्यांचा धागा आहे. म्हणून हा त्यांनी जोडलेला हा 3 तुकड्यांचा एक पीस आज तुमच्या समोर या ठिकाणी उभा आहे. अतिशय आनंद वाटला की रौप्य महोत्सव साजरा करत असताना कुठलीही संस्था उभं करणं अतिशय सोपं असतं. एखादं झाड आपण लावतो, खूप मोठ्या उत्साहाने लावतो. शासन, महापालिका दरवर्षी लाखो रुपये त्याच्यावर खर्च करतं. तोच खड्डा आणि त्या खड्ड्यामध्ये दुसऱ्या वर्षी नवीन झाड येतं. झाड काही जगत नाही आणि खड्डा काही बुजत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये गेली 25 वर्ष सातत्य राखण्याचं काम आपण करत आहात, ही अतिशय आनंदाची आणि महत्वाची बाब आहे. आजकाल मुलं वाचनापासून दूर निघून जात आहेत. ग्रंथ हे मित्र ही संकल्पनाच मुळे हरवली जात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, वाचून मोठे व्हा. आमचे नातू नाचून मोठे होत आहेत, ही आमच्या पुढे दुर्दैवाची गोष्ट आहे. काय मी मागं सरकू का? माझा आवाज मोठा आहे कदाचित. अशा संकल्पनेमध्ये अनेक ठिकाणी व्याख्यानमाला जन्माला येतात. वर्ष 2 वर्ष चालतात, 3ऱ्या वर्षी मोडतोड होते आणि 4थ्या वर्षी कधी ती अंत्ययात्रा हरून जाते कळत नाही. गेली सातत्यानं 25 वर्ष आपण हा ज्ञान यज्ञ या शारदेच्या मंदिरामध्ये या ठिकाणी तेवत ठेवलेला आहे. याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरात, कडकडीत टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करतो. आजचा माझा विषय दिलाय मला या ठिकाणी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की कुठेतरी कानाकोपऱ्यामध्ये आवाज ऐकू येतो, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि जय कुठे आपल्या तोंडातून शब्द बाहेर निघतो कधी आपल्याला कळत नाही. कुठेतरी दूरवर जय भवानीचा जागर होतो आणि जय शिवाजी शब्द कधी आपल्या तोंडातून बाहेर पडतो हे देखील आपल्याला कळत नाही. गेली 350 वर्ष होऊन गेलीत. या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या कपाळावर ही माती हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार घेऊनच मग जन्माला पाठवते ती काय, असा प्रश्न माझ्या सारख्याला नेहमी पडत असतो. एखाद्या लहान मुलाला सांगावं लागत नाही, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर जय म्हणावं लागतं. त्याच्या तोंडावरून आपसुक जय शब्द बाहेर निघतो. ह्या मातीनं आम्हाला दिलेले संस्कार आहेत.
या मातीने आम्हाला सांगितलेलं आहे, अरे काय या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वेगळं पण आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येण्यासाठी नशीब घेऊनच जन्माला यावं लागतं. हा महाराष्ट्र कुणा आयरा गायरांचा बनलेला नाही, कुणा लेच्या पेचाचा बनलेला नाही. हा महाराष्ट्र उभा केला छत्रपती शिवरायांनी, महाराष्ट्र उभा केला छत्रपती संभाजीराजांनी. आणि कुठंतरी स्वातंत्र्याची ज्योत त्यांच्या मनामध्ये पेटली, म्हणून स्वातंत्र्याची फळं तुम्ही आम्ही आज चाकत आहात. स्वातंत्र्य मिळून तुम्ही आम्ही म्हणतो 75 वर्ष झाली. अरे नाही, स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो 15 ऑगस्टला नाही. स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 ला नाही. मी म्हणेल खरा स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला पाहिजे 6 जून 1674 रोजी. मराठ्यांचं स्वतंत्र सार्वभौम छत्रपती पद जन्माला आलं आणि तो खऱ्या अर्थाने आपला स्वातंत्र्य दिन आपण साजरा केला. मराठ्यांची गादी 750 वर्षाचं बिलोरी अंधाराचं साम्राज्य संपून मराठ्यांचा राजा निर्माण झाला. हिंदू पदपदशाही जन्माला आली. गेली 350 वर्ष माझ्या राजाचा जागर मनमुरादपणे आपण घेत आहोत. अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर आपल्या अंगामध्ये रक्त सळसळत असेल, धमन्यांमधलं रक्त सळसळत असेल, आपल्या अंगावर काटे येत असतील, तर वस्तूर खुद्द त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोटी जन्माला आलेला त्यांचा सुपुत्र म्हणजे सर्जा संभाजीराजे कसा असेल. कधी पडलाय प्रश्न कोणाला? कधी विचार केलाय कोणी? इतिहासाची पानं चालली कोणी? संभाजी इतिहासाची पानं चालली तर आपल्याला फक्त एवढंच कळतं, संभाजी रगेल होते आणि संभाजी रंगेल होते. बस त्याच्या पलीकडे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास तुम्हाला आम्हाला माहित नाही. इतिहासाचा आणि तुमचा आमचा संबंध फक्त एवढाच झाला, 1ली ते 10वी पर्यंत इतिहासाची पुस्तकं सरांमध्ये सर आपल्याला शाळेमध्ये शिकवायचे. घरी गेल्यानंतर शाळेची पिशवी फेकून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी इतिहासाच्या तासाला ते इतिहासाचं पुस्तक काढायचं आणि मग इतिहास आपण फक्त 45 मिनिट समजून घ्यायचा. त्याच्या पलीकडे तुम्हाला आम्हाला इतिहास कधी कळालाच नाही. 350 वर्ष होऊन गेलीत. सर्जा संभाजी राजा बदनाम आणि बदनामच होत राहिला आणि तुम्ही आम्ही उघड्या डोळ्याने सहन करत राहिलो. महाराष्ट्र सहन करत राहिला, सोसत राहिला. इतिहास दडवला गेला, इतिहास झाकला गेला. बहुजन समाजाचे तरुण जेव्हा पुढे आले, वासी बेंद्रे, कमल गोखले यांच्यासारखे बुजुर्ग जेव्हा पुढे आले, तेव्हा इतिहासाची पाळंमुळं चालली गेली. आणि मग इतिहासानं तुम्हाला आम्हाला सांगितलं, 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्ल्यावर एका नररत्नाचा जन्म झाला. आपल्या थोरल्या पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी या सुपुत्राचं नामकरण केलं संभाजी. इतिहासामध्ये 3 संभाजी होऊन गेलेत. इतिहासामध्ये 3 संभाजी होऊन गेलेत. पहिला संभाजी शहाजीराजे भोसलेंचे चुलत भाऊ संभाजीराजे, जे खंडांगळे भोसले हत्ती प्रकरणामध्ये मारले गेले. दुसरे संभाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे सख्खे मोठे बंधू संभाजीराजे, जे कनकगिरीच्या वेळामध्ये अफजल खानाने वेळेवर कुमक पोहोचवली नाही म्हणून मारले गेले, ते दुसरे संभाजीराजे. आणि तिसरे संभाजी म्हणजे शिवपुत्र सर्जा संभाजीराजे, इतिहासातले तिसरे संभाजीराजे. वय वर्ष झालं 2 आणि इतिहासाने पुन्हा एक काळ उलटला. मासाहेब साहेबांचं राजगडावर दुःखद असं निधन झालं. आई विना पोरका, 2 वर्षाचं मूल, कोण बघेल त्याला? कसा वाढेल तो? कसं खेळेल तो? अरे सर्वांना प्रश्न पडलेला असताना मासाहेब जिजाऊ मात्र अजून जिवंत होत्या आणि दुसरा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य या माऊलीमध्ये नक्कीच होतं. मासाहेब जिजाऊंच्या देखरेखीखाली संभाजीराजे रांगायला लागले, पळायला लागले, चालायला लागले, बोलायला लागले, खेळायला लागले. नवे अनेक संस्कार संभाजीराजांवर होत राहिले. संभाजीराजांचं वय वाढत गेलं तसं संभाजीराजांच्या शिक्षणासाठी उत्तमोत्तम असे पंडित नेमले गेले. संभाजीराजे शास्त्रामध्ये पारंगत झाले. दुसऱ्या बाजूला संभाजीराजे शस्त्रामध्ये सुद्धा पारंगत होत गेले. संभाजीराजांना तीरकामठा चालवता येतो, तलवारबाजी खेळता येते, भालाफेक करता येते.
धनुष्यबाण चालवता येतो. एवढाच नव्हे, संभाजीराजे घोडसवारी सुद्धा करायला शिकले होते. संभाजी राजांची घोडाफेक अशी होती, तत्कालीन काळामध्ये उभ्या चालत्या घोड्याला, पळत्या घोड्याला एका पायावर उभं राहून गिरकी घेणारा एकच योद्धा जन्माला आलेला होता, आणि त्या योद्ध्याचं नाव होतं सर्जा संभाजीराजे. वय वाढत गेलं, वय वर्ष झालं 8.5, आणि महाराष्ट्रावर मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान नावाचं एक वादळ घोंगावत आलं होतं. 3.5 जिल्ह्यांचं स्वराज्याच्या सीमा असलेल्या शिवाजी महाराजांना नाईलाजास्तव पुरंदरचा तह करायला लागला. स्वराज्यातल्या 31 किल्ल्यांपैकी 23 किल्ले नाईलाजास्तव औरंगजेबाच्या पुढ्यामध्ये मिर्झा राजा करवी शिवाजी महाराजांना द्यावे लागले. आणि त्याच वेळेस मिर्झा राजा जयसिंगांनी शिवाजी महाराजांपुढे एक अट टाकली, जोपर्यंत तुम्ही तुमचे 23 किल्ले माझ्या ताब्यात देत नाही, तोपर्यंत तुमचा 8.5 वर्षाचा बछडा आमच्याकडे ओलेस म्हणून राहील आणि व्याकुळला एक पिता. नाही मिर्झा, हे राजकारण नाही. मिर्झा म्हणाल, नहीं राजा जी, यही तो राजनीति की चाल है. आप अपने पूरे 23 किले जब तक मेरे कब्जे में देते नहीं, तब तक आपका ये कुंवर हमारे कब्जे में रहेगा. डर नाही, मी माझा नातू म्हणून त्याला सांभाळेल, त्याला खर्च सुद्धा येऊ देणार नाही. आणि नाईलाजास्तव संभाजी राजांना मुघलांच्या गोटामध्ये जावं लागलं. संभाजी राजांचा प्रत्यक्ष राजकारणाचा प्रवेश झाला तो वयाच्या 8.5व्या वर्षी. वय वर्ष झालं 9. पुरंदराच्या तहाची कागदपत्र औरंगजेबाकडे गेली, तिथं त्याला मान्यता मिळाली. ती कागदपत्र पुन्हा महाराष्ट्रामध्ये आली, आणि त्या कागदपत्रांमध्ये काही अटी शर्तींचं पालन औरंगजेबाकडून करायला लावलेलं होतं. त्याच्यामध्ये एक अट होती, पुरंदराच्या तहाला मान्यता दिली. दुसरी एक अट होती, संभाजी राजे आणि शिवाजी राजे हे औरंगजेबाचे मनसबदार म्हणून काम बघतील. शिवाजी महाराजांना मनसबदारी दिली गेली 5,000ची, आणि संभाजी महाराजांना 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना मनसबदारी दिली गेली 7,000ची. तब्बल 2,000ची मनसबदारी शिवाजी महाराजांपेक्षा जास्त दिली गेली. ती कोणाला? 9 वर्षाच्या संभाजी महाराजांना. त्याच वेळेस औरंगजेबाला कळून चुकलं होतं, पित्यापेक्षा पुत्र हा सवाईच निपजणार आहे. आणि पुढची एक अट त्याच्यामध्ये होती, औरंगजेबाचा 50वा वाढदिवस आग्र्याच्या किल्ल्यामध्ये थाटामाटामध्ये साजरा होणार होता. शिवाजी राजा संभाजी राजांच्या नावे फरमान निघालेलं होतं, आग्र्याला या, आग्र्याला या. आणि मग परिणामांची पर्वा न करता हा सह्याद्रीचा सिंह निघाला आग्र्याच्या रोखानं. मजल दर मजल करत वैरान वारा सोसत निघाला औरंगजेबाच्या रोखानं, आग्र्याच्या रोखानं, पण सोबत आपल्या 9 वर्षाच्या बछड्याला घेऊन. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथं बसलेल्या 50% पेक्षा जास्त या ठिकाणी मला सापडतील की घरातला एखादा मुलगा जर आपल्या मागे लागला तर आपली अवस्था काय होते. अरे मैलाचा प्रवास करत जायचा आहे, दूरवरचा प्रदेश सहन करत जायचा आहे, कसं सोसेल? सहन होईल का त्याला? एका पित्याच्या मनामध्ये विचार आला नसेल का? पण भविष्यातलं जर राजकारण आपल्याला करायचं असेल तर उत्तरेतलं राजकारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. नुसत्या महाराष्ट्राच्या भरोश्यावर आपल्याला चालणार नाही. आपल्याला स्वराज्याच्या सीमा जर व्यापक करायच्या असतील तर उत्तरेतलं राजकारण आपल्याला समजून घेतलं पाहिजे. जाट, राजपूत, मुस्लिम, ब्राह्मण, तिकडचे जितके सरदार असतील, शीख असतील, त्या सगळ्या सरदारांशी जर आपल्याला संधान बांधायचं असेल तर आपल्याला ह्या 9 वर्षाच्या बछड्याला सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. औरंगजेबाच्या दरबारातले रीतिरिवाज त्याला शिकता आले पाहिजे. आणि हे शिक्षण घेण्यासाठी हा 9 वर्षाचा बछडा संभाजी राजे शिवाजी राजांच्या सोबत मजल दर मजल करत निघून गेला. आग्र्याला पोहोचल्यानंतर होत्याचं नव्हतं झालं. एका राजाला स्वागतासाठी ज्यांनी यायला पाहिजे त्यांनी न येता रामसिंग गेला, आणि तिथून पुढे अपमानाची मालिका सुरू झाली. आग्र्याच्या दरबारामध्ये जसवंत सिंगासारखे अनेक सरदार जे शिवाजी राजांना काही वेळेस पाठ दाखवून निघालेले होते, त्या सरदारांना शिवाजी महाराजांच्या पुढ्यात उभं केलं गेलं. आणि हा अपमान सहन न होऊन हा सह्याद्रीचा सिंह निघालाय आणि तडक जाऊन पोहोचला आपल्या छावणीवर. आजपर्यंत मुघली बादशाहीचा, मुघली सल्तनतीचा असा अपमान कोणी केलेला नव्हता.
मुघली सल्तनतीच्या समोर जर उभं राहायचं तर खाली मान घालून उभं राहावं लागत होतं. जर बादशाहाशी बोलायचं तर तोंडावर रुमाल धरून आणि खालच्या मानेने बोलावं लागत होतं. आणि त्या बादशाहीमध्ये हा महाराष्ट्राचा नरसिंह निघाला होता, त्याच्या तोंडावर थुंकून आणि आपल्या बछड्याला घेऊन पाठ दाखवून निघाला होता. त्या दरबारामध्ये एक भूकंप झाला. बादशाह जी क्या करेंगे. आणि त्या दिवसानंतर शिवाजी राजे पुन्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये कधी गेले नाही. पण शिवाजी राजांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी राजे मात्र दरबारामध्ये जात येत राहिले. दिवस निघून गेले आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांच्या गळ्याभोवतीचा फास आवळायला सुरुवात केली होती. शिवाजी राजांना कळून चुकलं की आता आपण मरणाच्या दारात जातोय, आपण मरणाच्या जवळ जातोय. आणि मग शिवाजी राजांनी संभाजी राजांना हाताशी धरून एक 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 चाली आखायला सुरुवात केली. आपल्या लाडीक स्वभावानं औरंगजेबाचा जनानखाना संभाजी राजांनी कधीच जिंकून घेतलेला होता. तिथल्या अनेक सरदारांशी त्यांनी संधान साधलेलं होतं. औरंगजेबाच्या दरबारापासून तर कुंभाराच्या वाड्यापर्यंत संभाजी राजांनी एक 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 चाली पेरून ठेवल्या होत्या. आणि अखेरीस तो दिवस उजाडला. हा महाराष्ट्राचा नरसिंह या सोनेरी पिंजऱ्यातून उडाला आणि तडक जाऊन पोहोचलाय किल्ले राजगडावर. हजारो मैलाचं अंतर टाकून हा महाराष्ट्राचा नरसिंह निघालाय, जाऊन पोहोचलाय किल्ले राजगडावर. पण आपल्या 9 वर्षाच्या बछड्याला आग्र्याच्या परिसरामध्ये सोडून निघालाय. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. शिवाजी राजे निघाले महाराष्ट्राच्या रोखानं, शिवाजी राजे निघाले महाराष्ट्राच्या रोखानं 9 वर्षाचा बछडा मागच्या बाजूला टाकलेला आहे. अरे त्या निर्वाणीच्या वेळेस हा बछडा जर शिवाजी महाराजांच्या अंगाला बिलगून म्हटला असता, आबासाहेब आम्हाला पाठीमागं सोडून एकट्याच चालला महाराष्ट्रामध्ये, अरे दर्या सुद्धा आटला असता, आबाळ फाटला असता आणि जमीन फाटली असती. जर हा बछडा म्हटला असता, आबासाहेब आम्हाला एकट्यालाच मागं टाकून चालला. कुणाच्या भरोशावर टाकून चालले होते? भाऊबंदकी होती, मित्रपरिवार होते, भोसला मिलिटरी कॉलेजचा परिसर होता, सीबीएस होतं जवळ, की करमला नाही तर तुम्ही एसटीने निघून या. कुणाच्या भरोशावर? त्या निर्वाणीच्या वेळेस या 9 वर्षाच्या बछड्यानं एक उत्तर दिलं होतं, आबासाहेब बिनघोरपणे महाराष्ट्रात जा, आमच्यापेक्षा महाराष्ट्राला तुमची गरज अधिकच आहे. कोण उत्तर देतंय? 9 वर्षाचा बछडा. अरे किती ही समज पाहून शिवरायांचा ऊर भरून आला. तब्बल 90 दिवसांचा कालावधी, 90 दिवसांचा कालावधी संभाजी राजांनी आग्रा मथुरेच्या परिसरामध्ये व्यतीत केला. मोरपंत पिंगळे यांचे मेहुणे केशोत्रिमल संभाजी राजांना सांभाळत होते. मजल दर मजल करत, वेश बदलत ते सुद्धा राजगडाच्या रोखानं निघण्याच्या तयारीत होते. आणि ह्याच कालावधीमध्ये 90 दिवसाच्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांना एक रत्न सापडलं होतं. शिवाजी राजा नावाच्या एका हिऱ्याने निवडलेलं हे रत्न म्हणजे कविकलश. कविकलश आणि संभाजी राजांच्या वयामध्ये 15 वर्षांचं अंतर होतं. कविकलश मोठे होते. कविकलश हे ब्रज भाषेचे जाणकार होते, संस्कृत भाषेचे जाणकार होते, हिंदी भाषांचे जाणकार होते. आणि या 90 दिवसाच्या कालावधीमध्ये संभाजी राजांना काव्य करण्याचा छंद लागला, कविता करण्याचा छंद लागला. अनेक कविता काव्य त्यांनी ह्या कालावधीमध्ये रचले, अनेक कवनं रचली. आणि आपल्या हेरांकरवी संभाजी राजांना घेऊन शिवाजी राजे यथावकाश 90 दिवसानंतर राजगडावर दाखल झाले. पण राजगडावर जेव्हा शिवाजी राजे येऊन पोहोचले होते तेव्हा मासाहेब विचारतायत, अरे बालराजे कुठे आहेत, शंभूराजे कुठे आहेत? आणि खिन्न मनाने शिवाजी राजे सांगतायत, वाटेत प्रवास करत असताना शंभूराजांचं निधन झालं. अरे आपल्या 9 वर्षाच्या बछड्याच्या मरणाची बातमी त्याच्या जिवंतपणी द्यायची आहे. किती काळीज फाटला असेल, किती मोठा दगड छातीवर त्या एखाद्या पित्याला ठेवावा लागत असेल. आणि तो डोळ्यात अश्रू आणून सांगतोय. आणि तशा जिजाबाई सांगतायत, जवळ तुझं राजकारण शिवबा, माझ्या 9 वर्षाच्या शंभू बाळाला मरणाच्या दारात निघून तू इथं निघून आला आणि सांगतोय वाटेत संभाजी राजांचं निधन झालं. अरे काय उत्तर देऊ मी त्याच्या आईला, काय उत्तर देऊ मी साईबाईला?
काही काळ निघून गेला आणि शिवाजी राजे सांगतात मासाहेब देवघरात चालावं. अरे नको शिवबा, माझा देव जर त्या देवघरात नाही तर मी येऊ कशाला, मासाहेब आपण चलावं. आणि मासाहेबांना घेऊन देवघरात शिवाजी राजे गेले आणि सांगतात मासाहेब आग्रा मथुरेच्या परिसरामध्ये संभाजीराजे सुखरूप आहेत. त्यांच्या निधनाची बातमी आम्ही एवढ्या करताच दिली की त्यांच्या निधनाची बातमी औरंगजेबापर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्यांचा पाठलाग करणं औरंगजेब सोडून देईल, म्हणून आम्ही त्यांच्या निधनाची ही उठवलेली भूल आहे. वयाच्या 9व्या वर्षी संभाजी राजांच्या पाठीशी मरण बांधलं गेलं ना, ते वयाच्या 32व्या वर्षी वडूबुद्रुक तुळापूरच्या दारात जाईपर्यंत ते मरण सतत पाठराखणच करत राहिले. सलग 32व्या वर्षापर्यंत यथावकाश संभाजीराजे राजगडावर येऊन दाखल झाले. जाताना संभाजीराजे गेले होते ते कोवळ्या मनाचे संभाजी म्हणून गेलेले होते आणि येताना तिकडून 90 दिवसाच्या कालावधीनंतर जे आलेले संभाजी होते ते सुधारित मनाचे, प्रफुल्लित मनाचे आणि समजदार झालेले सर्जा संभाजीराजे होते. आणि मग शिवाजी राजांना वाटलं की हा निधनात छातीचा आपला वीर आहे, शिवबाचा सुपुत्र आहे. आणि संभाजी राजांच्या लेखणीची कल्पना शिवाजी राजांपर्यंत जाऊन पोहोचली होती. आणि मग त्यांनी विचारलं संभाजी राजे तुमची लेखणी अतिशय उत्तम चालते, मग तलवार चालेल का? अरे गरजला सर्जा, आज्ञा द्यावी आबासाहेब. 14 वर्षाच्या बछड्याला 10,000ची फौज दिली गेली आणि पहिली मोहीम संभाजी राजांनी यशस्वी केली. ऐवंतगड दिंडोरी रोडला नाशिकवरून फक्त 9 किलोमीटर अंतरावर असलेला ऐवंतगडाच्या पायथ्याशी संभाजी राजांच्या नेतृत्वाखालील पहिली लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये संभाजी राजांनी निर्णायक विजय मिळवला. संभाजी राजांच्या नेतृत्वाची भगवी पताका ऐवंतगडाच्या पायथ्याशी फडकली. गुजरात टिपलं, भागानगर टिपलं, खंभात प्रांत टिकून सर्जा संभाजी येऊन दाखल झालेत राजगडावर. वय वर्ष झालं 16. महाराष्ट्र एका आनंदाच्या वार्त्याने न्हाऊन निघालेला होता. ही वार्ता होती शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती होणार होते. आनंदाची वार्ता होती. 750 वर्षाचं बिलवी अंधाराचं साम्राज्य संपून एक मराठा हिंदू पतपादशाह होणार होता. कोणीतरी आपला माणूस राजा होतोय, हे रयतेला एक जगण्याचा अधिकार आला. अरे जी रयत खंगली होती, कोसळली होती, ढासळली होती, त्या रयतेला कुठेतरी एक आधार आला की आपला छत्रपती आपल्यासाठी तयार झालेला आहे. शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले होते आणि संभाजी महाराज स्वराज्याचे पहिले युवराज झाले होते. वयाच्या 16व्या वर्षीपर्यंत अनेक कथा, काव्य, ग्रंथ संभाजी महाराजांनी आपल्या लेखणीद्वारे लिहिलेले होते. बुधवैष्णव, नखशिखा, नायका भेद, 7 शतक नावाचे ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिले होते. अनेक कथा, काव्य संस्कृत भाषेत लिहिले, ब्रज भाषेत लिहिले, मराठी भाषेत लिहिले, हिंदी भाषेत लिहिले. 7 शतक नावाच्या ग्रंथामध्ये श्री गणेशाचं वर्णन संभाजीराजे करतात. पद पदम पत्र समचरण जंग जमी कलक वर करव कर नाभि ललित कबीर लंबित विशाल वर उर दीर्घती मुंडी कर देत चारी फल एकदंत सुंदल वारी जात सकल मल. हे संभाजी राजांनी वयाच्या 16व्या वर्षी श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. कधी कोणी आम्हाला सांगितलंच नाही. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले आणि संभाजी महाराज स्वराज्याचे पहिले युवराज झाले. ह्या दिवसापर्यंत संभाजी महाराजांच्या चरित्रावर आणि चारित्र्यावर एकही काळा ठिपका नाही. 6 जून 1674 पर्यंत. आणि राज्याभिषेक झाल्यानंतर संभाजी राजांच्या आयुष्याचं पाणी असा काही वेगळा वळणाला निघून गेलं की खरा इतिहासच पुसून टाकला. राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघून गेले. पण तिकडे जात असताना आपल्या संभाजी राजांना, युवराजांना सांगितलं तुम्ही संगमेश्वरची प्रभावळीची सुभेदारी सांभाळा,
तुम्ही आमच्या बरोबर येऊ नका, कुठेतरी मन दुखावलं गेलं होतं. आणि शिवाजी महाराजांना माहित होतं आपल्या पश्चामध्ये रायगडचं विसारी वार संभाजी महाराजांना सुचवणार नाही, म्हणून त्यांनी रायगडावर काढलं बाहेर आणि प्रभावळीची सुभेदारी दिली. याच कालावधीमध्ये काही जणांनी सांगितलं संभाजी राजे घेत होते. पत्र आहे आमच्याकडं, काहींनी पत्र शोधली. संभाजी राजांनी पोर्तुगीजांना पत्र व्यवहार केला होता, आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या, आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. दारूची पिंप संभाजी महाराजांनी पाठवली म्हणजे संभाजी राजे घेत होते. आता मागवलेली दारू ही प्यायची दारू नसून ही तोफांसाठी लागणारी ठासणीची दारू होती. हे जर तुम्हाला कळत नसेल तर लिहिताना तुम्ही घेतलेली होती की काय, असा प्रश्न माझ्यासारख्याला कळतो. त्याच्याही पलीकडे काही कागदपत्र शोधली. साताऱ्याला ग्रँड डफ नावाचा एक इंग्रज अधिकारी होता छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या काळामध्ये. शेरीलिमची विहीर प्रतापसिंह महाराजांनी बांधली. महाबळेश्वरची स्थापना प्रतापसिंह महाराजांनी केली. महाबळेश्वरचा रस्ता प्रतापसिंह महाराजांनी केला. त्या प्रतापसिंह महाराजांच्या काळात इंग्रजांचा रेसिडेंट होता ग्रँड डफ. त्या ग्रँड डफनी मराठ्यांचा इतिहास लिहिला आणि मराठ्यांचा इतिहास लिहित असताना त्यांनी औरंगजेबाचा जो दरबारी होता खाफी खान, या खाफी खानाची बखर समोर ठेवली. खाफी खानाने लिहिलेली बखर समोर ठेवली आणि त्या बखरीचा आधार घेऊन ग्रँड डफनी मराठ्यांचा इतिहास लिहिला. ग्रँड डफ आपल्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये लिहितोय की तत्कालीन काळामध्ये शौर्याच्या आणि ताकदीच्या बळावर संभाजी इतका ताकदवान आणि बलवान झाला होता की तत्कालीन काळामध्ये कोणतीही शक्ती त्याला पराभूत करू शकत नव्हती. संभाजी आपल्या शौर्याच्या आणि ताकदीवर इतका बलवान झालेला होता की कोणतीही शक्ती त्याला पराभूत करू शकत नव्हती. हे त्यांनी इंग्रजीमध्ये मराठ्यांचा इतिहास याच्यावर लिहिलेलं आहे. सत्तेची नशा चढलेला राजा. मराठीत वाक्य काय? सत्तेची नशा चढलेला राजा. याचं भाषांतर ग्रँड डफनी केलं. इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राइड. इंटॉक्सिकेटेड विथ द वाईन ऑफ फॉली अँड प्राइड. आम्ही ऐकलं वाईन. वाईन शब्द आहे ना, म्हणजे मग घेत होते. असा चुकीचा इतिहास गेली 350 वर्ष आम्ही ऐकत राहिलो आणि सध्या संभाजींना बदनाम आणि बदनामच करत राहिलो. अजून एक आरोप संभाजी राजांवर केला जातो. संभाजी राजा दिलेर खानाच्या गोटात गेले. संभाजी राजा दिलेर खानाला मिळाले. थोडं इतिहासामध्ये आपण जर शिरून बघितलं, शिवाजी राजे दक्षिण दिग्विजयाला गेलेले आहेत. स्वराज्याची सगळी फौज महत्वाची शिवाजी राजांबरोबर गेलेली आहे आणि अतिशय जुजबी सैन्य रायगड राजधानीच्या संरक्षणासाठी उभं आहे. आणि अशा वेळेस दुसऱ्या एका शत्रूचं आक्रमण सोसवणार नाही म्हणून संभाजी राजांना दिलेर खानाच्या गोटात पाठवण्याची तजवीज शिवाजी राजांनी करून ठेवलेली होती. तब्बल 1.5 वर्षाचा कालावधी संभाजी राजांनी दिलेर खानाच्या गोटामध्ये व्यतीत केलेला आहे. संभाजी राजा दिलेर खानाला पत्र लिहायचे, आम्हाला तुमच्या गोटात यायचंय. मग दिलेर खान ते पत्र पाठवायचं आग्र्याला. आग्र्यावरून ते पत्र यायचं दिलेर खानाकडं. दिलेर खान ते पत्र पाठवायचं संभाजी राजांना. किती वेळ जाणार आहे? व्हॉट्सअप पे लगेच मेसेज, ईमेल. 3 महिन्याचा कालावधी इकडून जायचा, 3 महिन्याचा कालावधी तिकडून जायचा. आणि मग शिवाजी राजांनी संभाजी राजांना सांगितलं परळीच्या किल्ल्यावर जा. परळीचा किल्ला म्हणजे सज्जनगड. परळीच्या किल्ल्यावर जा, समर्थांची भेट घ्या. आता ज्या राजाला शत्रूची खडानखडा माहिती आहे त्या राजाला हे माहित नसणार का परळीच्या किल्ल्यावर समर्थ रामदास स्वामी नाही आहेत? मग समर्थ रामदास स्वामी परळीच्या किल्ल्यावर नसताना संभाजी राजांना का म्हणून शिवाजी राजा सांगतायत परळीच्या किल्ल्यावर जा? आणि परळीच्या किल्ल्यापासून अवघं 24 किलोमीटर अंतरावर संगम माहुली आहे. संगम माहुली नाव लक्षात ठेवा. संगम माहुलीच्या पलीकडे मुघलांचा प्रदेश चालू होतो. इथून भोसला मिलिटरी स्कूल आहे, पुढचं सर्कल. इथून पलीकडचं मुघलांचं ठाणं चालू होतं. कोणता राजा आपल्या मुलाला शत्रूच्या गोटात इतक्या जवळ पाठवेल? कोणता राजा पाठवेल आपल्या तरण्या बांड मुलाला?
स्वराज्याच्या युवराजाला. आणि ही शिवरायांनी खेळलेली चाल गेली 350 वर्ष महाराष्ट्र समजू शकला नाही. खेदानं सांगावंसं वाटतं, खेदानं सांगावंसं वाटतं. बट सर, शरद पवार साहेब उभं करतात एकाला, तिकीट देऊ सांगतात दुसऱ्याला, निवडून आणतात तिसऱ्याला, गुलाल टाकतात चौथ्याला. अरे शरद पवार साहेबांची चाल जर त्यांचं राजकारण आम्हाला कळत नाही तर 350 वर्षापूर्वीच्या माझ्या शिवबाचं राजकारण कुणाला कळणार आहे? आयुष्य निघून जाईल, 7 जन्म निघून जातील, छत्रपती शिवराय तुम्हाला आम्हाला कळणार नाही. एक प्रकरण समजून घ्यायला एक आयुष्य निघून जाईल, छत्रपती शिवराय समजणार नाहीत. आणि 1.5 वर्षानंतर छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय करून आल्यानंतर पुन्हा त्यांनी संभाजी राजांना सुखरूपपणे दिलेर खानाच्या गोटातून बाहेर काढलं. किल्ले पन्हाळगडावर दोन्ही पिता पुत्रांची भेट झाली. काय दोघांमध्ये बोलणी झाली आहे इतिहासाला ठाऊक. सज्जा कोठीमध्ये अखेरची त्यांची भेट झाली आणि सांगितलं आम्ही पुढे रायगडावर जातो, यथावकाश तुम्हाला आम्ही बोलावून घेऊ. दुर्दैवानं काही दिवसानंतर 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर दुर्दैवाचं निधन झालं. रायगड अनेक समस्यांनी घेरलेला होता. अष्टप्रधान मंत्रिमंडळातल्या काही जणांनी सोयराबाईंना हाताशी धरून विषवल्ली पेरायला चालू केली. रायगड ताब्यात घ्यायचा आणि राजाराम महाराजांचं मंचाकारोहण करून रायगडची सूत्र आपल्या हातात घ्यायची, असं राजकारण या अष्टप्रधान मंडळामधल्या काही लोकांनी खेळलं गेलं. संभाजी महाराजांपर्यंत त्यांच्या पित्याच्या मृत्यूची बातमी सुद्धा पोहोचणार नाही याची तजवीज या नालायक मंत्र्यांनी करून ठेवलेली होती. पण आपल्या हैराण करवी ही बातमी संभाजी राजांपर्यंत जाऊन पोहोचली. दस्तूर खुद्द शिवाजी महाराजांचे अंत्यसंस्कार करायला संभाजी राजे उपस्थित नव्हते. साबाजी भोसल्याच्या मार्फत अंत्यसंस्कार केले गेले आणि संभाजी महाराजांच्या लहान बंधूंचं राजाराम महाराजांचं मंचकारोहण करायच्या आत संभाजी महाराजांना पन्हाळगडावर ही बातमी कळाली. अण्णाजी दत्तो, मोरोपंत पिंगळे, राहुजी सोमनाथ हे त्रिकूट, या त्रिकुटाने एक 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 चाली आखायला सुरुवात केली आणि दिले आदेश सरसेनापती असलेल्या हंबीरराव मोहित्यांना आणि सांगितलं निघा तळबीडचा तळ उठून आणि जात तळक किल्ले पन्हाळ्यावर कैद करा संभाजी राजांना. हंबीरराव मोहिते सोयराबाईंचे सख्खे बंधू होते. संभाजी महाराजांचे सावत्र मामा, सावत्र जरी असले तरी मामाच. आणि आपल्या मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ सहकार्याचा आदेश शिरसावंत मानून मामा निघालाय भाच्याला कैद करायला. कराड जवळच्या तळबीडवरून पन्हाळगडाच्या रोखानं आणि वाट्यामध्ये येत असताना राहुजी सोमनाथ, अण्णाजी दत्त, मोरोपंत पिंगळे तिघांच्या सेना हंबीरराव मोहित्यांच्या सेनेला येऊन मिळाल्यात. सेनासागर निघालाय स्वराज्याच्या भावी छत्रपतींना पकडायला. मजल दर मजल करत मामाची पावलं निघाली संभाजी राजांना भाच्याला कैद करायला. आणि जसा पन्हाळगड पुण्यामध्ये आला, जवळ आला, तसा हंबीरराव मोहित्यांनी या बंडखोर मंत्र्याचा डाव त्यांच्यावर उलटवला. 3ही बंडखोर मंत्र्यांना कैद केलं आणि संभाजी राजांच्या पुढ्यात नेऊन आदळलं आणि सांगितलं घ्या राजाई नादान हरामजाद माणसं. अरे माझा राजा जाऊन अजून 13 दिवस सुद्धा झाले नाही आणि निघाले त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला. संभाजी राजांनी परिस्थिती जाणून घेतली. आपले सासरे पिलाजीराव शिर्केंना बोलवलं, या बंडखोर मंत्र्यांचा बंदोबस्त केला आणि पिलाजीराव शिर्केंना रायगडावर पाठवलं. त्यांना सांगितलं रायगडाची सूत्र तुम्ही तुमच्या हातात घ्या, यथावकाश आम्ही रायगडावर दाखल जाऊ. बंडखोर मंत्र्यांना काहींना लिंगाण्याच्या कैदेत पाठवलं, काहींना रायगडच्या कैदखान्यामध्ये पाठवलं आणि यथावकाश संभाजीराजे रायगडावर जाऊन दाखल झाले. 16 जून 1681 रोजी रायगडाच्या नसानसात सह्याद्रीच्या कणाकणामध्ये एक दुदुंबी गरजुली. छत्रपती श्री शिवाजी संभाजी महाराज की. ही दुदुंबी रायगडाच्या कणाकणात आणि सह्याद्रीच्या मनामनामध्ये भरली. श्री शंभर शिवजातस्य मुद्रा देवरीव राजते यदक सेवितो लेखा वर्तत कस्सनोपरी. ही राजमुद्रा घेऊन संभाजी राजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणून कार्यरत झाले. पिंपळाच्या पानाच्या आकाराची आणि 16 बुरुज असलेली संभाजी महाराजांची राजमुद्रा होती.
त्या राजमुद्रेवर लिहिलेलं होतं, श्री शंभ शिव जातस्य मुद्रा देव रेऊ राजते यदक सवितो लेखा वर्ततो कस्सनुपरी. संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. अजून एक गोष्ट संभाजीराजांनी आपल्या राज्याभिषेकाच्या वेळेस ऐतिहासिक निर्णय घेऊन एक घोषणा केलेली होती. महाराणी येसूबाई यांच्या नावाने स्वतंत्र कटार आणि शिक्के दिलेले होते. छत्रपतींच्या इतकेच अधिकार महाराणी येसूबाईंना दिलेले होते. त्याचा अर्थ या शिक्क्यावर दिलेला होता. शिक्क्यावर लिहिलेलं होतं, श्री सखी राज्ञी जयते. श्री सखी राज्ञी जयते. ज्या वेळेस स्वराज्याचे छत्रपती राजधानीवर नसतील तर त्यांच्या विना स्वराज्याचा गाडा आडू नये, तीनची मोहर छत्रपतींच्या वतीने महाराणी उमटवतील आणि छत्रपतींचा हा गाडा, स्वराज्याचा गाडा चालू राहील. म्हणून स्वतंत्र आरक्षण किती? 50%. इकडं 50, इकडं 50. कोणी दिलं होतं? संभाजी महाराजांनी. शिवाजी महाराजांनी राज्यकारभार केला जिजाबाई महासाहेबांच्या सांगण्यावरून केला. 50% आरक्षण. संभाजी महाराज 50% आरक्षण. आजकाल राज्यकर्ते सांगतायत आम्ही आरक्षण दिलं, 32 दिलं, 50 दिलं. नाही, शिवछत्रपतींचा आदर्श घेऊन तुम्ही राज्यकारभार चालवतायत. आणि जर तुम्हाला कोणाला यापुढे राज्यकारभार करायचा असेल तर शिवछत्रपतींचाच आदर्श तुम्हाला घ्यावा लागेल, तर तुम्हाला राजकारण करता येईल, तर तुम्हाला राजकारभार करता येईल. शासन आज सांगताय आपल्याला पाणी अडवा, पाणी जिरवा. अरे कुठल्याही गड किल्ल्यावर जा, भर उन्हाळ्यामध्ये गच्च भरलेले तलाव आपल्याला बघायला मिळतील. शिवछत्रपतींचं धोरण होतं पाणी अडवा, पाणी जिरवा. तीच ओळ आम्ही घेतली, पाणी अडवा, पाणी जिरवा. पण ती आम्ही घेतली फक्त जसल्या तशी घेतली, भिंतीवर लिहिण्यापुरती. आणि वागताना आम्ही वागतोय याची अडवा आणि त्याची जिरवा. कुठल्याही गड किल्ल्यावर जा, सिंधुदुर्ग किल्ल्यावर जा, रायगडावर जा, राजगडावर जा, आजच्या फ्लश टॉयलेटच्या प्रकारातले टॉयलेट्स आपल्याला तिथे सापडतील. आजच्या फ्लश टॉयलेटच्या प्रकारातले टॉयलेट आपल्याला तिथे सापडतील. हागणदारी मुक्ती कुणाची संकल्पना आहे? शिवकाळातली. आजकाल टॉयलेटला जावं कुठं हे सरकारला आपल्याला भिंतीवर सांगावं लागतं. दुर्दैवाची गोष्ट आहे. मग काय शिकलो तुम्ही? आम्ही जे काही शिकवतं ते आम्हाला शिवचरित्र शिकवतं, जे काही शिकवतं ते आम्हाला संतचरित्र शिकवतं. 16 जानेवारी 1681 रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. आणि एक निर्णय परत संभाजी राजांनी घेतला. ज्या बंडखोर मंत्र्यांनी आपल्या विरोधामध्ये बंड पुकारलेलं होतं, त्या बंडखोर मंत्र्यांना पुन्हा एकदा अष्टप्रधान मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान दिलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि स्वराज्याचा राज्यकारभार चालू केला. सरसेनापती हंबीरराव मोहित्यांना बोलून विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधायचा आहे, औरंगजेबाचा थाट उतरायचा आहे, शोधा एखादी जागा जेणेकरून औरंगजेबाचा थाट उतरेल. आणि मग शोधली गेली जागा. छावा पिक्चर मध्ये आपण बघितलं असेल एंट्रीलाच, दार मुल्क दख्खन, दक्षिणेतला औरंगजेबाचा येणाऱ्या रस्त्यावरचा दरवाजा म्हणजे बुरहानपूर. सुरतेनंतर धनधान्याने संपन्न असलेली पेठ बुरहानपूर. संभाजी राजांनी त्या बुरहानपुरावर घाला घातला. त्या बुरहानपुराचा पुरा कोळसापुरा करून टाकला. पहिला तडाखा औरंगजेबाला बसलेला होता. या धक्क्यातून सावरत नाही. तोच दुसरा तडाखा औरंगजेबाला बसला. स्वतःच्या नावानं बसवलेलं शहर होतं औरंगाबाद, पुरं बरबादच करून टाकलं, काहीच ठेवलं नाही. दुसऱ्या धक्क्यातून सावरत नाही तोपर्यंत तिसरा धक्का औरंगजेबाला बसलेला होता. स्वतःचा मुलगा दस्तूर खुद्द शहाजादा अकबर आपल्या बापाशी बगावत करून येऊन पोहोचलाय, स्वराज्यामध्ये दाखल झालाय संभाजी राजांच्या छावणीमध्ये. त्याला एवढंच माहित होतं, उभ्या हिंदुस्थानामध्ये आपल्या बापाशी टक्कर देणारा एकच मर्द आहे आणि त्या मर्दाचं नाव आहे सर्जा संभाजी राजे. 3 तडाखे बसलेला औरंगजेब, जो कधीच कुणा मोहिमेवर गेलेला नव्हता,
आपलं तख्त त्यागून कुठं एखाद्या दौऱ्यावर गेलेला नव्हता. आता मात्र चौताळला, संतापला आणि उठला आपल्या मसनदीवरून आणि चालून जायची भाषा करायला लागला स्वराज्य बिचरा करण्याची. आशिया खंडातल्या सगळ्यात मोठ्या साम्राज्याचा मालक म्हणजे बादशाह औरंगजेब आणि आशिया खंडातल्या सगळ्यात छोट्या साम्राज्याचा मालक म्हणजे माझा सर्जा संभाजी राजा. स्वराज्याच्या 4 पट औरंगजेबाचा एक परगणा होता. असे 24 परगणे औरंगजेबाचे होते. विचार करा किती मोठं राज्य असेल. काबूल कंदार पासून तर इकडे बंगाल पर्यंत आणि आसाम पासून तर गुजरात पर्यंत, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, रशियाचा किर्गिझिस्तान इथपर्यंत औरंगजेबाचं साम्राज्य पसरलेलं होतं. आणि उठला औरंगजेब, निघालाय औरंगाबादच्या रोखानं मजल दर मजल करत. शहाजादा आजम, मुअज्जम, बेदारबक नावाचे आपले सुपुत्र घेऊन, सर बुलंद खान, अली खान, फत्ते खान, अलीवर्दी खान अशा एक ना एक अनेक सरदारांची, नामचीन सरदारांची सोबत घेऊन निघालाय. आणखीन काय केलं औरंगजेबाने? सोबतीला खजिना घेतलाय. किती खजिना? 5 कोटी रुपये. त्या काळातले 5 कोटी रुपये. अरे हा औरंगजेब एवढा आशिया खंडातला सगळ्यात मोठ्या साम्राज्याचा जर मालक आहे, तर छोटस एक सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं स्वराज्य काय अडलं होतं? त्याचं काय अडलं होतं? त्याला व्हायचं होतं इराणचा बादशाह. इराणची बादशाही म्हणजे मुस्लिमांचं सर्वोच्च धर्मगुरूंचं पद होतं. जो त्या तख्तावर बसेल तो जगाचं साम्राज्य समजला जायचा. पण इराणचा बादशाह त्याला चिडवायचा, तुला सह्याद्रीचा एक चिव्हा तुला संपवता येत नाही आणि तू चाललाय वल्गना करतोय, स्वप्न बघतोय इराणचा बादशाह होण्याची. म्हणून त्याच्यामध्ये खुमखुमी होती शिवाजीला जिंकण्याची, शिवाजीला मारण्याची आणि हा सह्याद्री जिंकण्याची. पण त्याला काय माहित होतं, अरे या सह्याद्रीच्या सिंह हे मरण्यासाठी तर नेहमी तयारच असतात, पण मारण्यासाठी सुद्धा तयार असतात. आणि वाट बघत होता सह्याद्री, ये औरंगजेबा, तुझ्या मरणाची दारं तुझ्यासाठी उघडी आहेत. आणि आजाला मजल दर मजल करत औरंगाबादला तळ देऊन बसलाय. संभाजीराजे घाबरले नाही, पळून कुठल्या किल्ल्यावर गेले नाही, एखाद्या बिळात लपले नाही, एखाद्या गुहेमध्ये लपले नाही की त्याला शरण गेले नाही. तब्बल 13 आघाड्यांवर औरंगजेबाने संभाजी राजांच्या विरोधामध्ये युद्ध छेडलं होतं आणि 13 आघाड्यांवर मराठा लढत होता, महाराष्ट्र लढत होता, संभाजी राजांचा मावळा लढत होता. शिवाजी महाराजांनी उभं केलेलं हे मराठ्यांचं राज्य होतं. हे मराठ्यांचं राज्य म्हणजे कुणा एका जातीचं राज्य नव्हतं, कुणा एका धर्माचं राज्य नव्हतं, कुणा एका व्यक्तीचं राज्य नव्हतं, कुणा एका निधीचं राज्य नव्हतं. हे मराठ्यांचं राज्य म्हणजे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातींचं राज्य होतं. साळी, कोळी, माळी, तेली, तांबोळी, महार, मान, भील, कुंभार, चांभार, लोहार, सुतार, न्हावी, गुरव, आगरी, भंडारी, रामोशी, मुसलमान, ब्राह्मण, मराठा प्रत्येक जातीच्या एका फुलाला हातात घेतलं, स्वतः दोऱ्याची भूमिका बजावली आणि सुंदर असा एक हार बनवला आणि त्या हाराला नाव दिलं होतं स्वराज्य. त्या स्वराज्याची पाळंमुळं तुम्ही आम्ही आज चाकत आहोत. मराठ्यांचं राज्य उभारलं ना, हे शिवछत्रपतींनी उभारलं होतं, ते रयतेचं राज्य उभारलं होतं, त्याला कुणाचं स्वतःचं राज्य नाव दिलं नव्हतं. म्हणून मराठा सैनिक औरंगजेबाच्या विरोधामध्ये 13 आघाड्यांवर लढत होता. प्रत्येक ठिकाणी हार हार आणि हार पत्करत खालच्या मानेनं औरंगजेबाच्या पुढ्यामध्ये सैनिक जाऊन उभे राहायचे आणि औरंगजेब तडफड करून म्हणायचा, किंवा शर्म नाही आती तुम्ही, खिलते पहनते हो खाली. तसा औरंगजेबाला सरदार म्हणायचे, हुजूर हे मरगठ्ठे भूत आहेत, हे मरगठ्ठे पिशाच आहेत. औरंगजेब म्हणायचा, अरे तुम्ही सुद्धा कुठं शैतान से आप भी कहा शैतानों से कम है, मरगठ्ठे शैतान है तो आप भी कहा शैतानों से कम है. एका विजयासाठी आसुसलेला औरंगजेब. आणि त्यांनी अखेरीस आपल्या डोक्यातली पगडी हातात घेतली, जमिनीवर आदळल्याने सांगितलं, जोपर्यंत संभा मला जिवंत अथवा मेलेला सापडत नाही तोपर्यंत मी डोक्यावर माझा किमांश घालणार नाही. किती नामुष्कीची गोष्ट. आणि मग एका सरदाराने सांगितलं, हुजूर ऐसा करते, इन मरगठों की जान है उनके गढ़ किलों में, हुजूर ऐसा करते पहले इनके गढ़ किले लेते. बहुत खूप, बहुत खूप. आणि शोधा एखादा किल्ला जो सहजरित्या आपल्याला मिळू शकेल. आणि मग शोध सुरू झाला आणि त्याच्यामध्ये सापडला किल्ले रामशेज. नाशिकवरून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ले रामशेज. रामाची शेज ज्या ठिकाणी आहे तो किल्ले रामशेज. वनवास काळामध्ये राम तिथं विश्रांती करायला जायचे, तिथं त्यांची शेज, म्हणून किल्ले रामशेज. रामशेज शोधण्याचं अजून एक कारण असं होतं,
शहाजहान जेव्हा दिल्लीमधून दक्षिणेमध्ये आलेला होता तेव्हा पहिला किल्ला जिंकलेला जो कोणता होता तो किल्ला म्हणजे होता किल्ले रामशेज. आणि गुजरातला जाणारी आणि दिल्लीला जाणारी वाट ज्या किल्ल्यापासून जायची, दोन्ही वाटांचा संरक्षणदार संरक्षक म्हणून ज्या किल्ल्याला ओळखलं जायचं तो किल्ला होता किल्ले रामशेज. किल्ल्यावर सैनिक होते फक्त 600. सैनिक होते फक्त 600. किल्ल्यावर तोफा नव्हत्या, दारुगोळा नव्हता. सहजरित्या किल्ला आपल्या हातात मिळतो की काय म्हणून किल्ला शोधला गेला रामशेज. आणि कोण जाएगा दरबार भरला गेला. अरे कौन जाएगा रामशेज पर. उठून उभा राहिला शहाबुद्दीन खान. हुजूर मैं जाऊंगा. दिली 10,000ची फौज. वर्ष निघून गेलं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाले. औरंगजेबाकडून पत्र आलं, अरे शहाबुद्दीन खान तुम्हारा 1 दिन कितने दिनों का होता है, आजा वापस तुम्हें प्रमोशन दिया जाता है. फतेह खान आला, तुम्हारे नाम में फतेह, हमें फतेह चाहिए, हमें जीत चाहिए. 4.5 वर्ष निघून गेले. रामशेज अजिंक्य राहिला. 5 वर्ष झाली, 6 झाली. 6.5 वर्षानंतर सल्लेरच्या किल्लेदारामार्फत लाच दिली गेली. मराठ्यांनी किल्ला सोडला. मराठा किल्ला सोडून खाली गेले. पुढच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा भगवं निशाण फडकलं. औरंगजेबाने लढवलेला रामशेज हा अजिंक्यच राहिला. शिवाजी महाराज नेहमी म्हणायचे औरंगजेबाचं जर भविष्यात स्वराज्यावर आक्रमण झालं, स्वराज्यामध्ये 350 गड किल्ले आहेत, एक किल्ला जर 1 वर्ष लढला तर औरंगजेबाला स्वराज्य जिंकायला 350 वर्ष लागतील. इथं एक रामशेज 6.5 वर्ष लढतोय. 6.5 गुणिले 350 गुणाकार करा. आणि डॉक्टर साहेबांनी पुढच्या वर्षी जर मला कधी बोलवलं तर गुणाकार मला करून सांगा. साडेसहा वर्ष निघून गेली आणि आता मात्र चौताळलेला, वैतागलेला, भरकटलेला औरंगजेब त्याने पुढच्या चाली आखायला सुरुवात केली. डच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी सर्वांना आदेश दिले स्वराज्याला घेरा. संभाजी को चारों ओर से घेर लिया जाए. स्वराज्यावर आक्रमण करा. आणि चारी बाजूनी स्वराज्यावर आक्रमण करायला ह्या बाहेरच्या फौजा सज्ज झाल्या. सर्जा संभाजी पळत राहिला, पळत राहिला, पळत राहिला. वयाच्या 23व्या वर्षी राज्याभिषेकाला सामोरा गेलेला, छत्रपतींच्या गादीवर बसलेला सर्जा संभाजी सतत घोड्यावर पळतोय, धावतोय, पळतोय, धावतोय. किती काळ कौटुंबिक आयुष्य भेटलं असेल, कुठंच जीत नाही. कुठंच औरंगजेबाला जीत नाही. आपल्या 9 वर्षाच्या कालखंडामध्ये 120 लढाया संभाजीराजे लढले. एकाही लढाईमध्ये हार नाही, एकाही लढाईमध्ये माघार नाही, एकाही लढाईमध्ये तह नाही. गिनीज बुकाने ज्या राजाची नोंद घेतली त्या राजाचं नाव म्हणजे माझा सर्जा संभाजी. दिवस निघून चालले. आता काय करावं, संभाजीला आटोक्यात कसं आणावं कळेना. आणि मग दिले आदेश संभाजी राजांना पकडण्याचे. औरंगजेबाने आता पुढची चाल खेळायला सुरुवात केली होती. अरे असं तसं स्वराज्य तुमच्या हातात येत नाही ना, मग फितुरीचं जाळं पसरा, फितुरीचं जाळं पसरा. औरंगजेबाने आपल्या भात्यातून फितुरीचे बाण काढायला सुरुवात केली आणि फितुरीच्या जाळ्यामध्ये अटकून एक एक तत्कालीन खानदानी घरंदाज, मराठा, ब्राह्मण, एक 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 जमीनदार, जहागीरदार, सरदार, दरकदार औरंगजेबाच्या छावणीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली. स्वराज्याला गळती सुरू झाली. आणि अशाच वेळेस एक मोठा मासा औरंगजेबाच्या गळाला लागला. त्या माशाचं नाव होतं गणोजी शिर्के. अनेक वादळ झालीत, अनेकांनी कागद काढलीत. शिर्के गद्दार नव्हते. अरे मग शिर्के गद्दार नव्हते तर संभाजी राजांच्या युद्धाच्या वेळेस शिर्के कुठे होते तुम्ही सांगा जगाला, तुम्ही सांगा जगाला. शिर्क्यांचं शिरकान केलं तेव्हा कुठे होते शिर्के. आणि गणोजी शिर्क्याच्या गद्दारीची बातमी संभाजी राजांना माहीत झाल्यानंतर संभाजीराजे जाऊन बसले येसुबाईंच्या पुढ्यामध्ये आणि सांगतायत, नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर आम्ही कुणाचा आदर करावा. तशी कडाडली सौदामिनी आणि म्हणू लागली येसुबाई, अरे नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर बेधडक गर्दन मारा. मग दस्तूर खुद्द आमचे बंधू राज का सेना. कोण सांगतंय? एक बहीण सांगते, आमचे बंधू जर स्वराज्याची कदर करत नसतील तर त्यांची गर्दन मारा. एक बहीण सांगते आणि भाऊ सांगतोय,
जोपर्यंत तुझं पांढरा कपाळ मी बघत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. कोण सांगतोय? एक भाऊ सांगतोय. आमच्या बहिणी आजकाल सांगतात 40 लाखाला जमीन गेली, माझे 10 लाख पाठवून दे, मगच मी सही करते वाटपपत्रावर. आणि ती बहीण सांगते आमचे बंधुराज जर स्वराज्याची कदर करत नसतील तर बिनघोरपणे गद्दार मारा. अरे धाडस लागतं सांगायला सुद्धा. आणि त्याच वेळेस कवी कलशांनी संभाजीराजांना पत्र लिहिलं. किल्ले खेळण्यावर येऊन बसलोय, किल्ले खेळण्यावर येऊन बसलोय. खेळणा म्हणजे विशाळगड. गणोजी शिर्क्यांनी तलवार चालली आणि येसुबाईंच्या बंधू म्हणून आम्ही तलवार टाकून दिली. अरे चौताळला सर्जा, निघालाय तडक रायगडावरून, शिर्क्यांच्या छावणीवर हल्ला केला, शिर्क्यांची घरं जाळली, शिर्क्यांचं शिरकान करून जाऊन पोहोचले किल्ले विशाळगडावर. कवी कलश विशाळगडावर दाखल होते. शिर्क्यांचं शिरकान करून संभाजीराजे जाऊन पोहोचले किल्ले विशाळगडावर. पण संभाजीराजांना कळलं नाही की आपण औरंगजेबाच्या चालीमध्ये फसलेलो आहोत. औरंगजेबाने चाल खेळली होती, संभाजीला रायगडाच्या बाहेर काढा. संभाजीराजे पहिली चाल तिथं फसले. एक बुरुज विशाळगडाचा पडलेला होता. तब्बल 2 दिवस 1 रात्र स्वतः उभं राहून संभाजीराजांनी तो बुरुज बांधून घेतला. कारण औरंगजेबाचं आक्रमण स्वराज्याच्या तोंडावर आलेलं होतं. वेळ प्रसंगी आपला बेसावतपणा नसावा म्हणून संभाजीराजांनी स्वतः उभं राहून तो बुरुज बांधून घेतला. जवळ असलेल्या कोल्हापूरला ठाण देऊन बसलेला होता खान मुकर्रब खान. खान मुकर्रब खान आणि पन्हाळ्यावर होते सरसेनापती म्हाळोजी बाबा घोरपडे. वय वर्ष होतं 58. आणि त्याच वेळेस इखलास खानाने रायगडाला वेढा दिला अशी बातमी संभाजीराजांपर्यंत जाऊन पोहोचली. संभाजीराजे म्हणतात अरे स्वराज्याचं सिंहासन तिथे आहे, बालराजे शाहू तिथे आहेत, महाराणी येसुबाई तिथे आहे, आपल्याला रायगडाच्या रोखानं जावं लागेल. आणि निघाले संभाजीराजे. आणि संभाजीराजे रायगडावर जात असताना मुकर्रब खानाने मात्र गणोजी राजाला हाताशी धरून रायगडाकडे जाणाऱ्या सगळ्या वाटा आडून धरलेल्या होत्या, रोखलेल्या होत्या. एकच वाट उरलेली होती, अवघड वाट, बिकट वहिवाट असलेली संगमेश्वराची वाट. आंबा घाटाच्या जवळून जाणारी, कोकणामध्ये उतरणारी संगमेश्वराची घाट. आणि त्या रस्त्याने फक्त 50 भालाईतांसह संभाजीराजे संगमेश्वराच्या रोखाने निघाले. अर्जोजी यादव, गिरजोजी यादव जे हिरोजी इंदुलकरांसारखे बांधकाम प्रमुख होते, त्या दोन्ही भावांमधला एक वाद मिटवायचा होता. अजून काही महत्वाचे न्यायनिवाडे करायचे होते आणि ते संगमेश्वर मुक्कामी आपण करू आणि तिथून रायगडावर जाऊ असं धोरण संभाजीराजांनी आखलेलं होतं. आणि निघाले रायगड संगमेश्वराच्या रोखानं संभाजीराजे. आणि नेमकी हीच खबर मुकर्रब खानापर्यंत गणोजी शिर्क्यांनी दिली. आणि आता सरळ मार्गे न जाता विशाळगडाला वेढा देऊन त्या मार्गे आपण संगमेश्वरावर हल्ला करू अशी योजना मुकर्रब खानाने आखली. तब्बल 5000 घोडेस्वार घेऊन मुकर्रब खान मजल तर मजल करत निघाला. आणि नेमकी हीच खबर म्हाळोजी बाबा घोरपड्यांपर्यंत एका हेराने दिली आणि सांगितलं खान मुकर्रब संभाजीराजांवर आक्रमण करण्यासाठी विशाळगडाला वेढा देऊन निघतोय. अरे तसा व्याकुळला हा म्हातारा सरसेनापती असलेले म्हाळोजी बाबा घोरपडे म्हणतात, दिला आदेश त्यांनी आपल्या फौजाला, अरे करा तयारी, घ्या तलवारी, निघाला संगमेश्वराच्या रोखानं. माझा राजा तिथं एकटा पडलेला आहे. आणि संगमेश्वराला आपल्या पुढ्यामध्ये म्हाळोजी बाबा घोरपड्यांना बघितल्यानंतर राजे पेचात पडले. म्हाळोजी बाबा काय यानं केलं, कुठली खबर न देता यानं केलं, असं काय आक्रमण आलं, असा काय प्रसंग घडला. तसं म्हाळोजी बाबा जीवाच्या आक्रमणाला सांगतायत, निघा राजे, रायगडाच्या निघा, रोखानं निघा, गनिम आपल्या जवळ येतोय, गनिम तुमच्या जवळ येतोय, निघा राज. संभाजीराजे म्हणतात नाही म्हाळोजी बाबा, मरणाच्या दारात आणि मृत्यूच्या गोट्यात तुम्हाला टाकून जाण्यासाठी आम्ही छत्रपती नाही झालो. लढू इथंच, झुंजू इथंच, झगडू इथंच, मरू देखील इथंच, पण मृत्यूच्या दारात तुम्हाला टाकून जाणार नाही. वेळ निघून चालला होता आणि दूरवर धुळेचे लोट दिसू लागले. अल्लाहू अकबरचे नारे ऐकू आले, जोरजोरात ऐकू येऊ लागले. तसं तलवारी सरसावल्या, गनिम जवळ येऊ लागला. तलवारीची बौछार यातनांच्या किकाळ सुरू झाल्या. तलवारीला तलवार लागत गेली, रक्ताच्या चिळकांड्या उडत गेल्या. 500 विरुद्ध 5000 ची लढाई चालू होती. एक एक मावळा 50ला भारी भरत होता.
निकराची लढाई चालू झाली. तसा जीवाच्या आकांताने म्हाळोजी बाबा घोरपडे सांगतात राजांना, संभाजी राजा निघा, तुम्ही रायगड जवळ करा, दुसरा बाजी प्रभू होण्याचं धारिष्ट मी करतो, पण निघा. आणि संभाजी राजा सांगतात, नाही म्हाळोजी बाबा, मरणाच्या दारात जा, तुम्हाला टाकून आम्ही जाणार नाही, आम्ही तुम्हालाच सोबत करत राहू. आणि म्हाळोजी बाबा घोरपड्यांचं आरसपाणीस आक्रमण शत्रूवर त्यावेळेस तुटून पडलेलं होतं. दोन्ही हातांमध्ये तलवारी घेऊन 58 वर्षाचा म्हातारा दोन्ही हातात तलवारी घेऊन लढत राहिला. संभाजी राजांच्या भोवती कोट करून लढत राहिला. आणि दूरवरून बघतोय मुकर्रब खान, दूरवरून मुकर्रब खान बघतोय, हटाला इस बुड्ढे को, जोपर्यंत या म्हाताऱ्याला इथून हटवत नाही तोपर्यंत संभाजी राजांपर्यंत तुम्हाला आम्हाला पोहोचता येणार नाही. आणि दिला आदेश. निघाली पहिली फळी. म्हाळोजी बाबावर आक्रमण केलं. म्हाळोजी बाबावर आक्रमण केलं तसं म्हाळोजी बाबा दोन्ही पायांवर बसले, पवित्रा घेतला, वार झाला, आपल्या तलवारींवर झेलला. दोन्ही तलवारींनी ते आक्रमण परतून लावलं. तलवार चालली, सप, पहिली फळी गारद झालेली होती. दुसरी फळी आली, तलवार चालली, सप, गारद झाली. तिसरी फळी आली. आणि मग मुकर्रब खान म्हणतोय, हा म्हातारा आता असा तसा हटणार नाही, तसं कमान माराला बोलवलं. कमान मार म्हणजे धनुष्य बाण हातात असलेला एक मावळा, त्याचा सैनिक. आणि निघालाय बाण, सुसू करत उजव्या दंडात जाऊन पोहोचला. उजव्या हातातली तलवार निखळली. दुसरा बाण निघाला, कंठामध्ये जाऊन पोहोचला. दुसऱ्या हातातली तलवार निखळली. निशस्त्र झालेला म्हाळोजी बाबा, निशस्त्र झालेला म्हाळोजी बाबा चारी बाजूनी मोगली सैन्याने घेरा घातला, वर्तुळ केलं. अरे गुळाच्या ढेपेला मुंगळे डसावेत तसं म्हाळोजी बाबाच्या शरीरावर कचाकच सपासप आक्रमण होऊ लागली. अंगावर एकही अशी जागा नव्हती की जिथं जखम झाली नव्हती, एकही जखम अशी नव्हती की जिथून रक्ताचा चिळकंडा निघत नव्हत्या. तलवारींचे वार चालू होते. निशस्त्र असलेल्या म्हाळोजी बाबाच्या अंगात जोपर्यंत प्राण पाखरू होतं तोपर्यंत म्हाळोजी बाबा उभा राहून जीवनाशी जगण्याशी झुंज देत राहिला. जसं अंगातलं प्राण पाखरू निघून जायला लागलं तसं म्हाळोजी बाबा धरणीवर पडला. जीवाच्या आकांताने उलटा पालटा होऊन लागला. अखेरचा श्वास फुलत गेला तेव्हा म्हाळोजी बाबा पालथा झालेला होता. अखेरचा श्वास फुलला, माती उंच उडाली. म्हाळोजी बाबाचं शरीर निश्चित पडलेलं होतं. म्हाळोजी बाबाचं शरीर थंडावलेलं होतं. पण त्या उंच उडाल्या मातीला मात्र म्हाळोजी बाबा सांगत गेला, जाऊन सांगा माझ्या राजाला, जाऊन सांगा माझ्या राजाला, म्हाळोजी बाबा गेला, मेला, मातीत मेला. अरे पण नुसताच मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. मातीत मरणारे कैक असतात पण मातीसाठी मरणारे फक्त मराठ्याच असतात, हे मात्र सांगत गेला. म्हाळोजी बाबाच्या जाण्यानं एक धगधगता अध्याय मात्र अनंतामध्ये विलीन होऊन गेलेला होता. एक 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 सैनिक कामी येत गेला. आणि नावडी बंदर जवळ करताना संभाजी राजा कवी कलशांबरोबर निघून गेले. पण नावडी बंदरावर काही चेहरे ओळखीचे दिसले. दुर्दैवानं मुघली सैनिक आपले सरदार तिथे जाऊन अगोदरच बसलेले होते. चारी बाजूनी संभाजी राजांना घेरण्यात आलं. सोबतीला होते कवी कलश, सोबतीला होते कवी कलश. आणि दिल्या मुकर्रब खानाने आदेश, खिचला इसकी तलवार. सैनिक पुढे जायचा, संभाजी राजांची नुसती नजर उठायची तो सैनिक 2 पावलं मागं उठायचा. एवढे तेज तर्रार डोळे संभाजी राजांचे होते. कोणाचं धाडस होत नव्हतं. त्या संभाजीला पकडावं कसं. दोरखंड मागवण्यात आले, संभाजी राजांच्या गळ्यामध्ये फेकण्यात आले. अरे मराठ्यांचा छत्रपती मुघलांच्या कैदेत सापडला. मराठ्यांच्या राजमुकुट असलेला जिरेटो मुघलांच्या पायावर पडला. संभाजी राजे मुघलांच्या कैदेत सापडले. तारीख होती 1 फेब्रुवारी 1689. 1 फेब्रुवारी 1689 रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वराला संभाजी राजांना कैद करण्यात आलं. आणि संभाजी राजांना कवी कलशांना कैद करून तात्काळ त्यावेळेस औरंगजेबाची छावणी होती जतला. जतच्या माळावर सांगली जिल्ह्यामध्ये औरंगजेबाची छावणी होती. औरंगजेबापर्यंत एक हराखरा बातमी घेऊन गेला आणि औरंगजेबाने सांगितलं बहादूरगडाला आणा. पेडगावचा किल्ले बहादूरगड. मजल दर मजल करत निघालाय. 350 मैलाचं अंतर. आजही एसटीने गेलं तर 1.5 दिवस लागतो. तब्बल 4 दिवस पुत्र मागं लागल्यासारखा मुकर्रब खान संभाजी राजा आणि कवी कलशांना घेऊन पळतोय. त्याला माहित होतं हे बरगठ्ठे भूतासारख्या कुठूनही येतील आणि आपलं मरण इथंच बांधतील. म्हणून पहिले सगळ्यात अगोदर संभाजी राजांना घेऊन आपण औरंगजेबाला गेलं पाहिजे. दुर्दैव मराठ्यांचं असं, मराठ्यांचं दुर्दैव असं,
संभाजी राजांना गावकुसाच्या जवळून नेलं जात होतं, पण गावकुसाच्या आतमध्ये असलेल्या आमच्या गावकऱ्याला आणि वारकऱ्याला माहित नव्हतं आपला राजा कैदेत सापडलाय. संभाजी राजांना एखाद्या गड किल्ल्याच्या तटाबुर्जाच्या जवळून नेलं जात होतं, पण त्या तटाबुर्जाच्या वरती असलेल्या आमच्या धारकऱ्याला माहित नव्हतं का आपला राजा मुघलांच्या कैदेत सापडलेला आहे. किती दुर्दैवाची गोष्ट. आणि संभाजी राजे जर त्यावेळेस कैदेत सापडले नसते तर मराठ्यांचा इतिहासच नाही तर जगाचा भूगोल मराठ्यांनी बदलून दाखवला असता. इतकी ताकद साध्या संभाजी राजांमध्ये होती. चौथ्या दिवशी संभाजी राजे जाऊन पोहोचले बहादूरगडावर. खंडोबाच्या माळावर त्यांना ठेवण्यात आलं आणि औरंगजेबाला बातमी पोहोचवण्यात आली, हुजूर सभ्य रात का जश्न होना चाहिए, वो शैतान संभा अपनी गिरफ्त में आ गया हुजूर, सभ्य रात का जश्न होना चाहिए. त्याची सुद्धा एक समांतर यंत्रणा होती. तो कोणावर विश्वास ठेवत नव्हता. कमालीचा संशय होता. आणि जेव्हा त्यांनी पक्की खबर केली होती की संभाजी खरंच पकडले गेले, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं संभाजी राजांना बहादूरगडावर आणा. जतची छावणी उठून संभाजी राजांना घेऊन येऊन पोहोचला होता बहादूरगडावर. 1 फेब्रुवारी 1689. 16 फेब्रुवारी 1689 ला बहादूरगडाच्या दरबारामध्ये संभाजी राजांना औरंगजेबाच्या समोर पेश करण्यात आलं. तारीख लक्षात ठेवा, 1 फेब्रुवारी 16 फेब्रुवारी. पण 16 फेब्रुवारी 1689 ला पेडगावच्या बहादूरगडावर निघालेली धिंड, धिंड शब्द वापरतोय, धिंड. जगाच्या इतिहासामध्ये कुणाची अशी धिंड निघाली नाही. ज्याने पकडलं तो बायकोचा भाऊ आणि बहिणीचा नवरा सख्खा मेहुणा गणोजी शिर्के. ज्याच्या नेतृत्वाखाली ही मानहानिकारक धिंड चालू झाली तो महाजी नाईक निंबाळकर, सख्खा मेहुणा. कुणाच्या भरोशावर शिवाजी महाराजांना राजकारण करायचं होतं. संभाजी राजांना कसं आणावं याचे आदेश औरंगजेबाने सांगितले होते. इराणमध्ये एखाद्या विदूषकाला झबली टोपडी कपडी घालतात तशी कपडी संभाजीच्या अंगावर घाला, कारण आजपर्यंत राजा म्हणून अंगावर त्यांनी रेशमी वस्त्र घातले असतील, त्याच्या अंगावर विदूषकाची झबली घाला. राजा म्हणून आजपर्यंत त्यांनी राजमुकुट घातला असेल, त्याच्यावर इराणी घुंगराची विदूषकाची टोपी लावा. राजा म्हणून आजपर्यंत त्यांनी गळ्यात सोन्या हिऱ्यांच्या मोत्या माणकांचे हार घातले असतील, त्याच्या गळ्यामध्ये जाड साखळदंड जखणावा. राजा म्हणून आजपर्यंत तो हत्तीवर बसला असेल, घोड्यावर बसला असेल, त्याला एका मरतुकड्या उंटावर बसवा. तो पालखीत निघाला असेल, त्याला एका मरतुकड्या उंटावर त्याची उलट बाजूने बसवा आणि त्याची धिंड काढा. आणि निघाली धिंड. अरे राजा म्हणून आजपर्यंत त्याच्या पुढं नगारे वाजले असतील, त्याच्या पुढं तंबूर ताशे बडवा, ढोल बडवा. आणि निघाले धिंड वाजत गाजत. सरजा संभाजी राजांची उलट्या बाजूला बसलेले सरजा संभाजी राजे, एका खंबलेल्या उंटावर बसलेले संभाजी राजे. अरे कोणी यावं संभाजी राजांच्या अंगावर तुकावं, अरे कोणी यावं संभाजी राजांच्या पोटावर तलवार टोचावी, कोणी यावं संभाजी राजांच्या त्या उंटाला शेपटी पिरगाळावी. तसा उंट तो थया 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 नाचायचा. आणि जसा तो उंट नाचायचा तसे ते लोखंडी काटेरी साखळदंड माझ्या संभाजी राजांच्या जखमांमध्ये टोचायचे, बोचायचे, अनंत यातना देऊन जायचे, डोक्याला मुग्या देऊन जायचे. सहन करत राहिला, सुसत राहिला. कुणाची निघाली धिंड? इतिहास एकच नाव सांगतो, सरजा संभाजी. आणि संभाजी राजांना कवी कलशांच्या समवेत बहादूरगडाच्या दरबारामध्ये हजर करण्यात आलं. मसनदीवर बसलेला औरंगजेब आणि समोर पुढ्यामध्ये बसले उभे होते संभाजी राजे, साखळदंड घातलेले. स्वप्नवत असलेला औरंगजेब स्वतःला चिमटा घेऊन बघतोय, अरे खरंच हा संभाजी आपल्या समोर उभा आहे का? उठून उभा राहिला. शहनशाह हिंदुस्तान गाझी औरंगजेब. एक एक पावलं दमदारपणे टाकत औरंगजेब संभाजी राजांच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला आणि बोलत राहिला, 9 बरस का था जब इसे देखा था हमने आगरा में, वही तेज तर्रार आंखें, तब इसे हमने पूछा था क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? तब 9 साल के संभा ने हमें जवाब दिया था भरे हुए दरबार में, नहीं हुजूर हमें आपका डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से बाकी दरबारियों को डर लगता है. वही तेज तर्रार आंखें, यही आंखें कहती है
आणि अल्लाचे आभार मानण्याकरता औरंगजेब गुडघ्यावर बसून जमिनीला डोकं टेकून नमाजाच्या रुखाता म्हणतोय. अशा अवस्थेत बसलेला औरंगजेब बघितल्यानंतर संभाजी राजा कवी कलशांना म्हणतात, कवीजी, कवी आहात आपण, सुचते का एखादी कविता? कवीजी, कवी आहात आपण, सुचते का एखादी कविता? कवी कलश म्हणतो, अरे काय माणूस आहे, मृत्यूच्या दारात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, मरणाच्या गोटात आहे आणि विचारतोय सुचते का एखादी कविता? कवी कलश सुद्धा शीघ्र कवी होते. डोळे झाकले, डोळे उघडले आणि कवी कलश सांगते झाले, राजन तुम हो साचे, खूप लढा हो जंग, तव तूप तेज निहार के, तखत तेजता औरंगजेब. अहो राजे, काय झुंजलात तुम्ही, काय झगडलात तुम्ही, तुमच्या अंगावरचं जखमांचं हे लाल रक्त हनुमंतासारखं बघून औरंगजेब स्वतःच तख्त तागून तुमच्या समोर गुडघे टेकून बसलेला आहे. सांगता झाला कवी कलश. आणि कवी कलशाच्या ह्या बोलण्यावर शेजारी उभा असलेला वजीर असद खान म्हणतो, चुप चुप, अल्लाह ताला के दरबार में है, हुजूर के सामने है, लगाम दे अपनी जबान को. औरंगजेब म्हणतोय, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना है इसे, अभी बहुत पूछना है इसे. आणि मग औरंगजेब प्रश्नांची सरबत्ती करत राहिला. मेरे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है, कहा रखा है खजीना, कहा रखी है लूट. मेरे कौन कौन से सरदार तुम्हें शामिल है, कहा रखा है खजीना, कहा रखी है लूट. संभाजीराजे सांगत राहिले, आम्ही आमच्या मित्रांच्या पाठी मोकळ्या ठेवतो त्या फक्त शाबासकीची थाप देण्यासाठी, तुझ्यासारखे गद्दारीचे खंजीर खुपसण्यासाठी नाही. पुढचा प्रश्नाचं उत्तर होतं औरंगजेबाने विचारलेल्या, कहा रखा है खजीना, कहा रखी है लूट. आणि संभाजीराजे सांगत राहिले, अरे इथल्या मातीच्या कणाला कणाला आम्ही सोनं मानतो, तू लुटलास आमचा खजिना, तू लुटलास महाराष्ट्र. भीक नाही मागणार, कोटारा घेऊन दारोदार फिरणार नाही तुझ्यासारखे. अरे मरू इथं, झुंजू इथं, झगडू इथंच, पण तुझ्यासारखे भिकारी होणार नाही. प्रश्नांची सरबत्ती करत राहिला औरंगजेब. आणि निदाळ्या छातीचा हा वीर निदाळ्या छातीने उत्तर देत राहिला. वैतागला, चवताळलेला, संतापलेला सहन करत राहिलाय, संयम ठेवत राहिलाय. आणि जेव्हा त्याचा संयम संपला तेव्हा त्याने आदेश दिले, ले जाओ इसे हमारी नजर के सामने से, ले जाओ इसे हमारी नजर के सामने से, निकाल दो इसकी आंखें हमें बहुत जलाती है. घेऊन जा याला आमच्या समोरून, काढून टाका याचे डोळे आम्हाला जास्त सलतात. संभाजी राजांच्या पहिल्या सजेची अंमलबजावणी करण्याकरता संभाजी राजांना तिथून नेलं गेलं. सजा सुनावली होती संभाजी राजांची डोळे काढण्याची. मोत्यासारखे टपोरबुंद डोळे. बहादूरगडाच्या एका स्तंभाला संभाजी राजांना बांधण्यात आलं. तप्त लालबुंद सळाया घेतलेला एक मोगली सैनिक एक 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 पाऊल टाकत संभाजी राजांच्या रुखाने चालत आला. संभाजी राजांना कळून चुकलं होतं, आता काही क्षणामध्ये आपले डोळे जाणार. आलाय संभाजी राजांच्या पुढ्यामध्ये. अरे ते टपोरे मोत्यासारखे डोळे पाहून त्याला सुद्धा क्षणभर वाटलं, नाही हे पाप मी करू शकत नाही. उठल्या सळया, उचलल्या सळया, उचलल्या आल्या संभाजी राजांच्या डोळ्यासमोर. दुसऱ्या संभाजी राजांच्या डोळ्यामध्ये आग 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 चर करत निघाले त्याच याकडे बाहेर. डोळे नव्हते रे जागेवर, डोळे नव्हते रे जागेवर. उडल्या होत्या फक्त खोबण्या काळ्या कभिंद उग्र दर्प सोडणाऱ्या, ज्या डोळ्यांना दिल्या होत्या इशारती आपल्या लाडक्या सैनिकांना, ज्या डोळ्यांना घेतलं होतं दर्शन आपल्या आई साहेबांचं, आऊ साहेबांचं, मा साहेबांचं, आबा साहेबांचं, ज्या डोळ्यांनी बघितलं होतं स्वप्न स्वराज्य संवर्धनाचं, ते डोळे नव्हते जागेवर. सहन करत राहिला सरजा संभाजी. सजेचा दुसरा अंमल होता, काट दो इसकी जुबान बहुत बोलती है. डोळे नव्हते पण कान मात्र शाबूत होते. संभाजी राजांना पुन्हा एकदा वनस्तंभाला बांधण्यात आलेलं होतं. आणि आले दोन हत्ती संभाजी राजांच्या रुखानं कानावर कुचमुच पडली. संभाजी राजांची जीव छाटण्याची, त्यांची
सजा फरमावण्याची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली होती. आले 2 आपशी आणि संभाजी राजांनी मनोमन काढून चुकलं, आता आपली जीभ छाटली जाणार. आले संभाजी राजांच्या पुढ्यामध्ये. संभाजी राजांनी आपला जबडा दाबून धरला. जबडा उघडण्याचा प्रयत्न झाला, उघडला नाही जबडा. अरे उघडेल कसा? सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजिंदात, ही आमची अवकात सांगणाऱ्या संभाजी राजांचा जबडा होता, उघडला नाही. मग हपशी एकमेकांमध्ये कुसमुसले. एकाने मागून जायचं, कानावर दाब द्यायचा, जोर द्यायचा, प्रचंड दाब, प्रचंड जोर. दुसऱ्याने मुष्टीचा प्रहार करायचा आणि एकाने नाक दाबून धरायचं. जशी जीभ बाहेर येईल, जीभ सांडशीत धरायची, ओढायची आणि तलवार चालवायची. गेला एक हपशी मागून, बांधले कान, त्यांनी दाबले कान, दिलाय दाब, दिलाय जोर, प्रचंड दाब, प्रचंड जोर. आलाय दुसरा हपशी, दिला मुष्टीवरचा प्रहार केला डोक्यावर. तिसरा हपशी पुढे आला, नाक दाबून धरलं, पोट लवलवले, श्वासासाठी जीव गलबलला. जीभ बाहेर आली आणि बाहेर आलेली जीभ सांडशी मध्ये धरली, खसकन बाहेर ओढली. नंगी लकलकती तलवार चालली साप. जीभ नव्हती रे जागेवर, पडली होती समोरच वळवळत. ती सुद्धा तयार नव्हती संभाजी राजांपासून वेगळं व्हायला. ज्या जिभेला उमटवले शब्द जगदंब जगदंबचे, जी जीभ म्हणत राहिली जय भवानी, जी जीभ म्हणत राहिली आयु साहेब, आबासाहेब, मा साहेब, ज्या जिभेनं उमटवले शब्द स्वराज्याचे, आपल्या लाडक्या मित्रांना आवाज दिले, ती जीभ जागेवर नव्हती. तोंडातून वगळत होतं फक्त लाल बुंद रक्त. एक 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 सजा माझा सर्जा संभाजी सहन करत होता, सुसत होता. आणि संभाजी राजे रंगेल असते, सहन नसतं केलं रे. कोणी यावं, तुम लढो हम तुम्हारे साथ है, मंडळ कधी जात नाही त्याच्या पाठीमाग. कमावलेलं शरीर होतं, सहन करण्याची ताकद होती. का सहन करत राहिले सर्जा संभाजी राजे? अरे एखाद्या जहागीरच्या तुकड्यावर वाढत राहिले असते, जगत राहिले असते, स्वराज्याचा कुठेतरी तुकडा खात राहिले असते. सहन केलंय संभाजी राजांनी तुमच्या आमच्यासाठी, सोसलाय तुमच्या आमच्यासाठी. आणि सहन केलं फक्त आणि फक्त आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत यासाठी सर्जा संभाजी सहन करत राहिला, सोसत राहिला. सजेचा पुढचा अंमल जो होता, सजा होती संभाजी राजांच्या छातीचा आणि पाठीचा कातडा सोलण्याची. आलाय हपशी संभाजी राजांच्या पुढ्यामध्ये, हातामध्ये नख्या घातलेल्या. संभाजी राजांच्या पाठीवर नख्या अटकावण्यात आल्या. अरे कागदाचे तुकडे तरा 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 पाडावे तसं संभाजी राजांच्या पाठीचं कातड सोलत गेलं. कापड फाडावं तसं संभाजी राजांच्या छातीमध्ये त्या नख्या अडकवण्यात यायच्या आणि टरा 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 संभाजी राजांच्या छातीचं कातड सोललं जायचं. तोंडातून हो नाही की चू नाही, सोसत राहिला, सहन करत राहिला सर्जा संभाजी. क्षणभर डोळे मिटा आणि सगळ्या सजा फक्त डोळ्यासमोर आला. पाहत नाही रे, माझ्या सर्जा संभाजी राजांनी सहन केलंय, सोसलंय. कुणीतरी यावं, बादलीमध्ये पाणी घेऊन, मिठाने भरलेलं पाणी घेऊन यावं, संभाजी राजांच्या अंगावर टाकावं, चर करत जाळ जाळ जाळ. सहन करतोय सर्जा संभाजी राजा. कुणी यावं, अंगाचे मांस कापावं, कुत्र्या गिधाडांना फेकून द्यावं. कुणी यावं, बोटाचे पेर कापावे. कुणी यावं, नख कापावीत. कुणी यावं, गुडघ्याची वाटी कापावी. कुणी यावं, पायाचे बोट छटावी. कुणाला वाटलं नव्हतं बघितल्यानंतर की हा मराठ्यांचा छत्रपती म्हणून. जे औरंगजेबानं स्वतःचा सख्खा भाऊ दारा शिको मुराद यांना 3 दिवसाच्या पलीकडे जिवंत ठेवलं नाही, कुठल्याही शत्रूला 3 दिवसाच्या पलीकडे जिवंत ठेवलं नाही, त्या सर्जा संभाजी राजांना तब्बल 40 दिवस वेगवेगळ्या प्रकारच्या यातना औरंगजेब देत राहिला. इथं अजून एक बदनामी संभाजी राजांची केली गेली. संभाजी राजांनी सांगितलं, तुझी मुलगी जर मला देत असेल तर मी हिंदू धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारतो, मुलीशी लग्न करतो, मला जिवंत सोड. आणि संभाजी राजे त्यावेळेस अवघ्या 32 वर्षाचे होते आणि ही मेहरुन्निसा नावाची मुलगी होती जी औरंगजेबाजवळ राहायची.
ती 45 वर्षाची होती. कुठला तिशीतला मुलगा 45च्या बाईच्या प्रेमात पडेल? सब झूठ, पसरवलेल्या अफवा. 40 दिवस संभाजी राजांना जिवंत याच्याकरता ठेवलं. फाल्गुन वद्य अमावस्या, त्याचा दुसरा दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदा, पाडव्याचा दिवस, हिंदू धर्माचा पहिला दिवस, ज्याचं स्वागत गुढ्या तोरणं लावून घरोघरी केलं जातं. मराठी मुलखामध्ये नवीन वर्षाचा सण म्हणून साजरा केला जातो. अरे नवीन वर्षाची गुढी आपल्या घरावर कुणीही बांधू नये म्हणून त्याच्या आदला दिवस संभाजी राजांच्या मृत्यूच्या देहदंडाची तारीख, संभाजी राजांच्या देहदंडाची तारीख फाल्गुन वद्य अमावस्येची औरंगजेबाने निवडलेली होती. घरावर नवीन वर्षाची गुढी लागण्याच्या अगोदर संभाजी राजांच्या मस्तकाची गुढी आपण जर उभारली तर मराठी मुलखामध्ये पाडवा सण साजरा केला जाणार नाही. मराठ्यांची मनं मरतील आणि मेलेली मनं पुन्हा औरंगजेबाच्या विरोधात उभे राहणार नाही. म्हणून फाल्गुन वद्य अमावस्येचा दिवस औरंगजेबाने निवडलेला होता. फिरंगी तारीख होती 11 मार्च 1689. हल्ली एक नवीन फॅड निघालंय, घरावर गुढी उभारायची नाही. औरंगजेबाने संभाजी राजांची गुढी उभारली म्हणून ब्राह्मणांनी असं केलं, ब्राह्मणांनी तसं केलं. अरे कशाला ब्राह्मण द्वेष? शिवाजी महाराजांनी जातीभेद मिटवला आणि माणूस म्हणून जर तुम्हाला उभं राहायला शिकवलं तर कशाला तुम्ही आम्ही त्या जातीमध्ये गुरफटलं गेलो आहोत? तू साळी, तू कोळी, तू माळी, तू धनगर, तू वंजारी, तू पिंजारी, कशा करता? माणूस म्हणून जगा. तुम्हाला शिवाजी, तुम्ही शिवाजी व्हाल, तुम्ही संभाजी व्हाल. जी सजा संभाजी महाराजांवर फरमावली जायची तिचा अंमल अगोदर कवी कलशांवर व्हायचा की याच्या यातनांचा आवाज ऐकून याचं द्रव मन द्रवेल आणि हा आपल्या पुढ्यात येईल. तत्कालीन कालामध्ये येसुबाईंकडे सुद्धा काही पत्र गेली, तू तुझं सगळं राज्य गड किल्ले माझ्या ताब्यात दे, तुझ्या नवऱ्याला मी जिवंत सोडतो. येसुबाईंनी सुद्धा पत्र लिहिलेले आहेत. हे रयतेचं राज्य शिवछत्रपतींनी उभारलेलं आहे. माझा नवरा गेला तरी चालेल, माझं कपाळाचं कुंकू गेलं तरी चालेल, पण शिवछत्रपतींनी उभा केलेले रयतेचं राज्य मी तुझ्या पुढ्यामध्ये टाकणार नाही. येसुबाई शिवछत्रपतींची शिन्नशेषा होती, संभाजी राजांची पत्नी होती. तिने सुद्धा बाणेदारपणाने दिलेलं उत्तर होतं, तिने स्वराज्य राखलं. अखेरची सजा सुनावण्यात आली संभाजी राजांचं मस्तक छाटण्याची. संभाजीराजे कधीच मरणाच्या दारात जाऊन पोहोचलेले होते. फक्त त्यांच्या अंगातली धगधग सांगत होती का संभाजी जिवंत आहे म्हणून. आणि तत्कालीन कालावधीमध्ये बहादूरगडाची छावणी उठली होती. वडुबुद्रुक, तुळापूरच्या भीमा, भामा आणि इंद्रायणी नद्याच्या संगमावर जाऊन पोहोचलेली होती. तब्बल 5 लाख सैन्य, तेवढेच बाजार गुंगे, तितकेच हत्ती, घोडे, उंट, खेचर, जनावर, 50 मैलाचा परिसर असलेली छावणी वडुबुद्रुक, तुळापूरच्या परिसरामध्ये, कोरेगाव भीमाच्या परिसरामध्ये छावणी लावली. आणि औरंगजेबाची छावणी, तिचं नाव असायचं लालबारी. ही लालबारी भीमा नदीच्या, भामा नदीच्या आणि इंद्रायणी नदीच्या संगमाच्या समोरच्या बाजूला थाटण्यात आलेली होती. फाल्गुन वद्य अमावस्येचा दिवस अखेरच्या सजेचा निवडलेला होता. भीमा, भामा, इंद्रायणीच्या कडेवर असलेल्या एका वधस्तंभाला संभाजी राजांना बांधण्यात आलं. किर्र अंधारामध्ये, पसरलेल्या अंधारामध्ये कुठेतरी एखादा पक्षी ची 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 करत उडायचा आणि तो अंधार भेदत निघून जायचा. कृश झालेलं शरीर, मध्यरात्रीचा प्रहर उलटून गेला तसे 2 हबशी जमदाड्याचं पातं घेऊन संभाजी राजांच्या पुढ्यामध्ये येऊन गेले, उभे राहिले. मध्यरात्र उलटून गेली तसं जमदाड्याचं पातं उचललं आणि ऊस कोयत्यानी तोडावा तसा जमदाड्याच्या एका घावामध्ये संभाजी राजांची गर्दन शरीराच्या बाजूला झाली. संभाजी राजांचं मस्तक मारलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी संभाजी राजांच्या पाडव्याची गुढी उभारण्याच्या आतच संभाजी राजांच्या मस्तकाची गुढी उभारली गेली. संभाजी राजांच्या निधनाची बातमी घेऊन एक हराकारा औरंगजेबापर्यंत जाऊन पोहोचला आणि सांगितलं, हुजूर शब्बे रात का जश्न होना चाहिए, शैतान संभा मर गया. औरंगजेब उठून उभा राहिला आणि खाडकन त्या सैनिकाच्या एक मुस्काडात दिली आणि सांगता झाला, कौन मर गया, कौन मर गया? अरे जिसने मारा वो खुद मर गया और जिसको मारा वो अमर हो गया.
ज्या औरंगजेबाने मारलं तो स्वतः मेला आणि ज्याला मारलं तो संभाजी मात्र अमर झाला. संभाजी राजांच्या मस्तकाची गोळी औरंगजेबी छावणीमधून फिरून फारून पुन्हा एकदा भीमा इंद्रायणीच्या पात्रामध्ये येऊन एका वाळूच्या ढिगाऱ्यावर रोवण्यात आली. संभाजी राजांच्या मस्तकामधून रक्ताचे 2 थेंब निघाले, भीमा इंद्रायणीच्या पात्रामध्ये मिसळले. तशा भीमा इंद्रायणी शहारल्या, थरारल्या, तिरक्या माना करून संभाजी राजांच्या मस्तकाकडे पाहत राहिल्या आणि एकमेकांशी बोलू लागल्या. सर्जा संभाजी, तुम्हाला आम्हाला कळालाच नाही. 350 वर्ष झाली भीमा इंद्रायणी नद्या आजही आसव ढाळत तिथे वाहत आहेत आणि सांगतायत, सर्जा संभाजी राजा, तुम्हाला आम्हाला कळाला नाही. दुसऱ्या दिवशी मात्र भीमा इंद्रायणीच्या डोहामध्ये पाय बुडून बसलेला औरंगजेब स्वतःच्या मनाशी पुटपुटत राहिला. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसा ही लौटना पड़ेगा खाली हाथ हमें दिल्ली. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या लौटना पड़ेगा खाली हाथ ऐसे ही दिल्ली. संभाजी राजांच्या मृत्यूच्या नंतर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून हजारो संभाजी जन्माला आले. राजा विना फौज लढत राहिली, झगडत राहिली, झुंजत राहिली. अरे जो औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला होता त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये औरंगजेबाला गाडून मगच हा महाराष्ट्र शांत झाला. 27 वर्ष औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत लढत राहिला, झुंजत राहिला, झगडत राहिला. ही प्रेरणा होती संभाजी राजांच्या ज्वलंत आत्म तेजस्वी अभिमानाची. मरणाच्या दारामध्ये जेव्हा संभाजी राजे उभे ठाकलेले होते, मस्तक मारलेलं होतं, संभाजी राजांच्या डोळ्यासमोर सुद्धा शिवाजी राजे येऊन सांगत होते, युवराज, जिंकलात तुम्ही स्वराज्य, आम्ही उभा केलेला स्वराज्य तुम्ही वाढवलं. आणि संभाजी राजांना अंतरंगातून शब्द फुटत होते, धुमारे फुटत होते आणि संभाजी राजा आबासाहेबांशी बोलत होते, आबासाहेब, तुम्ही उभारलेलं स्वराज्य आम्ही वाढवलं, त्याच्या सीमा आम्ही चौफेर वाढवल्या. आबासाहेब, आता भरल्या डोळ्यांनी आभाळातून तुम्ही आमच्याकडे पाहत असाल, पण तुमच्याकडे बघण्यासाठी आबासाहेब ते डोळे मात्र आमचे उरले नाहीत. आबासाहेब, आम्हाला आलिंगन देण्यासाठी तुम्ही तुमचे बाहू फैलावत असाल, पण तुम्हाला मिठी मारण्यासाठी आबासाहेब आमचे हात तरी कुठं उरलेले आहेत. आबासाहेब, तुम्हाला आबासाहेब म्हणून आर्त किंकाळी आम्हाला मारावीशी वाटते, पण ती किंकाळी मारण्यासाठी आबासाहेब आमच्या तोंडामध्ये जीभ तरी कुठे उरली. आबासाहेब, माफ करा आबासाहेब, माफ करा आबासाहेब. नाही मुला, तू जिंकलास असं म्हणून शिवाजीराजे अंतर्धान पावले आणि संभाजी महाराजांच्या डोळ्या अंगातून त्यांचंही प्राणपात्र निघून गेलं होतं. औरंगजेबाला पुन्हा दिल्लीला जाण्याचं भाग्य महाराष्ट्राच्या मातीनं दिलं नाही, याच मातीत गाडला आणि औरंगजेब इथेच मात्र संपला. शाहीर योगेश आपल्या कवितेतून म्हणतात, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, वर्ष 300 बीत गए अब शंभू के बलिदान को, कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को. कोटि कोटि कंठों में आज तेरी जय जयकार है, कोटि कोटि कंठों में आज तेरी जय जयकार है. अमर शंभू तू अमर हो गया, तेरी ही जयकार है. मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था. है दूसरा दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी सांगितलं आणि कसं मरावं हे संभाजी राजांनी दाखवलं. कधी वेळ मिळाला डॉक्टर साहेब एक विनंती करतो, प्रौढ मित्रमंडळाची एखादी सहल जर काढता आली, देहू आळंदीला कधी निघालात, थोडीशी वाकडी वाट करून 14 किलोमीटर असलेल्या तुळापूरला जा, जिथं संभाजी राजांची हत्या झाली, जिथं त्यांचे तुकडे फेकण्यात आले आणि शिवून त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
ते नदीच्या पलीकडे असलेलं वडू बुद्रुक तिथली समाधी, त्या समाधीवर भरल्या हातांची एक फुलांची ओंजळ व्हा आणि ती समाधी तुम्हाला आम्हाला सांगेल सगळ्यांना संभाजी राजांचं चरित्र आणि चारित्र्य हे धुतल्या तांदळासारखं स्वच्छ होतं आणि सूर्यप्रकाशा इतकं प्रखर होतं आणि ती समाधी मग तुम्हाला सांगेल, आम्हाला सांगेल आणि आम्ही सर्वांना सांगतोय, वडू तुळापुरी पसरले खडे श्री शंभू राजांच्या पायी, वडू तुळापुरी पसरले खडे श्री शंभू राजांच्या पायी, हीच खरी माणिक मोती, दुसरी दौलत आम्हा नाही, दुसरी दौलत आम्हाला नाही, दुसरी दौलत आम्हाला नाही. धन्यवाद. जय भवानी.